या शहरात आता उपलब्ध झालेली आहे। इथे जिंकणारे सर्व जे अजिंक्य योद्धे आहेत या सर्वांनी आता इतर कॅन्सर पेशंट्सला सुद्धा निश्चितपणे डॉक्टर साहेबांचं नाव सांगावं। डॉक्टरांचा सत्कार करताना पेशंट भाऊक झाले आपण पाहतो आहोत। आजच्या सत्कारावरती हा कॅन्सर पेशंटचा सत्कार नसून आपण डॉक्टर ताटे साहेबांचा आणि इतर डॉक्टरांचा सत्कार केला। आजच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळे मॅडम अकरमजी खान सर, त्यांच्या कन्या अस्तिया खान मॅडम, परीक्षित ठाकूर सर आणि आमचे डॉक्टर साहेब, या सर्वांना मी असं सांगेन की आपल्या या ठिकाणी आपण बघतो की टाटा मेमोरियलला जी ट्रीटमेंट भेटली तीच ट्रीटमेंट आज आपल्या औरंगाबाद शहरामध्ये बिनचूक ताटे साहेबांच्या मदतीने आपल्याला भेटत आहे। मी 2014 सप्टेंबरच्या 1 तारखेला कॅन्सर पेशंट म्हणून डिटेक्ट झालो आणि मुंबईला टाटा मेमोरियलला मिनिमम 7-8 चक्कर मारल्या आणि तिथनं सगळ्या ट्रीटमेंट झाल्यानंतर माझं ऑपरेशन ठरलं आणि माझं ऑपरेशन झालं आहे ते मोठ्या आकाराचं आणि हे अवघड ठिकाणी जे ऑपरेशन आहे तर मुंबई सारख्या ठिकाणी आपल्यासारख्या कन्नडून खेड्यापाड्यातून जर पेशंट गेला तर तिथं त्याला ऑपरेशन करणे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करणे हा फार अवघड असतं। म्हणून मी त्यांना म्हटलं की तिथं एक सिनियर डॉक्टर मॅडम होत्या आणि त्यांना सांगितलं की मॅडम मला जळगाव, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद अशा ठिकाणी जर मी मला ऑपरेशनची आयडिया दिली तर बरं होईल। त्यांनी सांगितलं की आपल्या दवाखान्यातून आपल्या तिथं 8 ते 10 वर्ष अतोनात रात्रंदिवस कष्ट केलेले डॉक्टर ताटे साहेब औरंगाबादला जॉईन झालेले आहेत। मी त्यांच्याकडे ऑपरेशन करायची तुम्हाला त्यांचा फोन होते आणि मग मी तिथनं औरंगाबादला कन्नड आल्यानंतर मी सरांना फोन केला। सरांनी माझी हिस्ट्री केस वाचली आणि त्यांनी सांगितले की मी तुमचं ऑपरेशन करतो। तर आजपर्यंत माझं 2 वर्ष रेडिएशन घेऊन कॅन्सर हा मायनस झाला, बरोबर 24व्या महिन्यामध्ये परत प्लस झाला आणि सरांनी सांगितलं की आपल्याला आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही। डॉक्टर मिसेस खान आणि डॉक्टर आश्विया, डॉक्टर परीक्षित आणि सर्व कॅन्सर सर्वायव्हर आणि उपस्थित त्यांचे नातेवाईक, काही जसं सांगितलं आपल्याला शलाकाने की काही व्यस्त कार्यक्रमामुळे मला जरा म्हणजे मला खूप सगळं तुमचं जे तुम्ही मनोगत व्यक्त केलं खरंच खूप भावनिक होतं। ताटे सर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा बॉम्बे हॉस्पिटलला ऑन्को सर्जरी चालू झालं, ऑन्कोप्लास्टिक, तर त्यावेळेस माझ्या पिरियडमध्ये चालू झालं आणि कॅन्सर सर्जन होण्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं, खूप मोठं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन लागतं आणि मला माहिती आहे की इमोशनल डॉक्टरांचा किंवा साध्या डॉक्टरांचं हे काम नाही आहे जे की डॉक्टर ताटे करत आहेत। मागच्या 10 वर्षापासून आम्ही सोबत काम करतो। ते निष्णात ऑन्को सर्जन आहेत, ते मितभाषी आहेत, फार कमी बोलतात आणि जे बोलतात ते अचूक बोलतात, अतिशय हुशार आहेत। आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना टाटा हॉस्पिटलला जावं लागायचं म्हणजे आपला पूर्ण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, मुंबईला जायची लोक, मुंबई पुणे असतील हायवे सेंटरला, पण मुंबईत जर इथं आलेलं असेल आपल्याकडे तर आपल्याला जे टाटा हॉस्पिटल आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेलं आहे आणि त्याचे जे हेड तर आपल्याला डॉक्टर नितीन ताटे आहेत। आता तुम्हाला टाटा हॉस्पिटल किंवा कुठेही जायची गरज नाही। हा जो आजचा संवेदनशील जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खरंच खूप चांगला प्रोग्राम आहे। म्हणजे आपण बघितलं की एक रुग्ण किती इमोशनल होत आहे
आणि जेव्हा डॉक्टर ताटे ह्या रुग्णांच्यावर ऑपरेशन करत असतील आपण त्यांची मानसिकता ओळखली पाहिजे. बाळासाहेब तुम्ही जसं सांगितलं की पेशंटची मेंटल स्थिती अतिशय चांगली पाहिजे. कुठलाही आजार असेल आणि पेशंट मेंटली आणि फिजिकली जर स्ट्रॉंग असेल आणि त्यांना जर मॉरल सपोर्ट असेल घरातून तर नक्कीच आपण कुठल्याही आजारावर मात करू शकतो. आणि त्यासाठी जर डॉक्टर ताटेंच्या सारखे जर सर्जन असतील जे की 100% रिझल्ट देतात तर नक्कीच पेशंट हा रुग्ण हा चांगला होतो आणि मग तो कुठल्याही गोष्टीवर मात करू शकतो. आपल्या सर्वांना एकच काम करायचं आहे. डॉक्टर तातेंना आपल्याला इथं जसं तुम्ही सांगितलं की 20 ते 22 रुग्ण पाठवले तर जे जे असे रुग्ण असतील त्या रुग्णांना आपण डॉक्टर तातेंच्याकडे जर पाठवलं तर नक्कीच त्यांचं भलं होईल. आणि मी म्हणत नाही की डॉक्टरांचे पेशंट वाढले पाहिजे कारण कुठलाही कॅन्सर वाढणं हे कधीच चांगलं नसतं. पण त्याच्या हाताला देवाने जे यश दिलेलं आहे असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की असंच त्यांनी रुग्ण सेवा करावी. त्यांच्याकडे जे रुग्ण येतील त्यांचं कसं चांगलं होईल हे बघावं. आणि आपण मी डॉक्टर तात्यांना एक सजेस्ट करेन की तुमच्या एक हे जेवढे सर्वांवर आहेत त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवावा. सोशल मीडियावर यांचे छोटे छोटे गाईड्स तुम्ही पाठवा म्हणजे यामुळे लोक मोटिवेट होतील. आणि नक्कीच जे जे उपेक्षित वंचित किंवा त्यांना गरज आहे ते रुग्ण यांच्या हस्ते यांच्याकडून रुग्ण सेवा होईल. मला इथं बोलवलं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी डॉक्टर ताटे एशियन हॉस्पिटल यांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मार्गदर्शन आणि आशीर्वाद शुभेच्छा या कार्याला लाभलेल्या आहेत. या ठिकाणी मी डॉक्टर परीक्षित ठाकूर यांना मंचाकडे आमंत्रित करते आपल्या अजिंक्य योद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी. 40 त्यांनी स्टेजवर यायचे. डॉक्टर परीक्षित ठाकूर त्यांचा सत्कार करणार आहे. या जोरदार टाळी अजिंक्य त्यांचं स्वागत करणार आहोत आपण. डॉक्टर परीक्षित ठाकूर आणि डॉक्टर नितीनजी ताठे दोघंही मिळून त्यांचा सन्मान इथे करतात. यानंतर अजिंक्य योद्धा आणि रोडे फुलंब्री नारू फुलंब्री यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर नितीन ताठे आणि डॉक्टर परीक्षित ठाकूर यांचा हा सत्कार. धन्यवाद. या सरांचा सत्कार तुम्ही करा. आयुष्य कुठे विख्यात कॅन्सर सर्जन आहे यामध्ये होतो आहे. धन्यवाद. डॉक्टर विनंती करते की आपण कृपया मंचाकडे यावं. डॉक्टर अस्मिया खान आणि डॉक्टर ताठे सर हा सत्कार करत आहेत.
नंदा खाडे त्याचा सत्कार मी करते. लक्ष्मीबाई शिंदे, अजिंक्य योद्धा लक्ष्मीबाई शिंदे यांनी सत्कार स्वीकारण्याचा. त्यांनी आश्वासन दिले त्यांची इच्छा सगळीकडे असावं हा सत्कार करताना एशियन हॉस्पिटलचे चेअरमन आहेत श्री रासमी सर. एक देशासाठी, एक सैनिकासाठी, एक माझ्या डॉक्टरांसाठी, डॉक्टरांचा जो स्टाफ आहे त्याच्यासाठी, नोकरांसाठी आणि अजून जे गोरगरीब आहेत असहाय लोक आहेत त्यांच्यासाठी आणि अजून बरंच काही. तर एक चांगला फॅक्ट मला मिळाला तर मी सगळ्यांना सांगते की सरांच्या किंवा तुमच्या अजून कुठले कुठले डॉक्टर संपर्कात असतील त्यांच्यासाठी नक्की प्रेयर करा. कारण ते स्वतःसाठी परमेश्वरासाठी कुठलाही धर्म असो जन्माला घातलेला आहे. कारण एक माणूस निर्माण करणं अजून तरी शक्य झालेलं नाहीये पूर्ण जसाच्या तसा. तर परमेश्वराने आपल्याला त्याचं रूप पण त्यांच्या पाठवलंय. तर त्यांच्यासाठी नक्की प्रार्थना करा. कारण त्या परमेश्वराच्या रूपाला स्वतःसाठी वेळ नाही मिळत आहे. त्यांचं कुटुंब खूप त्याग करतंय. कारण तो मुलगा माझं केव्हा पाहिजे तेव्हा सर बऱ्याच वेळा रात्री यायचे ते संपेपर्यंत वाट बघायचे. त्याचं जेवण कधी होतं, त्यांचं बाकीचं लाईफस्टाईल काय असतं, ते कुटुंबाला किती वेळ देतात हे माहीत नसतं. तर त्यासाठी त्यांच्यासाठी पण प्रार्थना करा आणि थोडं एक अवेअरनेस म्हणून आपण आपल्यापासून पण काही सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण आपण चुका केलेल्या आहेत. कारण जेव्हा मी 2-3 वर्षांनी माझं पेट स्कॅन झालं तेव्हा मी तिथल्या भगिनींमध्ये डिस्कस केलं तर ऑपरेशन होऊन सुद्धा अल्मास यांच्या हस्ते डॉक्टर विकीची ताठी उपस्थित आहे. यानंतर अजिंक्य योद्धा पंचकुला पिंपळे अजिंक्य योद्धा सत्कार स्वीकारले. त्यानंतर अजिंक्य योद्धा ललिता वाघमारे आणि तुमचा सत्कार झाला आहे. अजिंक्य योद्ध्यांपैकी प्लीज इकडे रिपोर्ट करा बॅकस्टेजला. अजिंक्य योद्धा नाज शेख, अजिंक्य योद्धा नाज शेख. कार्यक्रमाला आता वेळेचं बंधन असल्याने परीक्षित ठाकूर आणि माझे अनेक त्या कार्यक्रमाला आलेले अजिंक्य योद्धे, अजिंक्य
अजिंक्य योद्धे याच्यामुळं, कारण अनेक स्टेज पासून म्हणजे बायोप्सी झाल्यापासून ट्रीटमेंट घेतल्यापासून सगळ्या फ्रंटवर त्यांनी संघर्ष केलेला आहे. ते एक संघर्ष करणारे योद्धे सुद्धा आहेत आणि त्यांनी बऱ्याच जागी त्यांनी सहन केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. मी अनेक अजिंक्य योद्ध्यांचं मनोगत ऐकत होतो. त्यामध्ये एक मला फार एक गोष्ट एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की डॉक्टरांनी सांगितले की तुझं एक भाग काढून टाकावा लागला. त्यावेळेस त्या रुग्णांच्या किती परिणाम होतो त्यांच्या विचार करण्यामध्ये किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये. तर त्यांनी किती साध्या पद्धतीने सांगितले की एक यमदूत येतो आणि यमदूतने सांगितले की मी तुला जीवनदान देईन, तुझा एक भागाचा मला तुझ्या शरीराचा मला एक अवयव पाहिजे. ही किती इझीपणे आणि एकदम साध्यापणाने त्यांनी हे एक्सप्लेन केलं. हे डॉक्टरला सुद्धा एकदम सांगता येणार नाही. डॉक्टर डायरेक्ट सांगतो हे बाब मला कळावा लागेल. तर मी अजिंक्य योद्धे जे आहेत ते एक मॉडेल सुद्धा आहेत, एक हिरो सुद्धा आहेत. त्यांच्याकडे बघून बरेच रुग्ण हे विचार करू शकतात की यांना बघून त्यांचा जिभेचा कॅन्सर बरा झाला, यांचा मोठ्या आकाराचा कॅन्सर बरा झाला, त्यांच्या जवळचा कॅन्सर बरा झाला. तर त्यांच्याकडे बघून ते मला काय शब्द असेल तेही प्रेरणा घेऊ शकतील आणि ते स्वतः ट्रीटमेंट घेऊ शकतील. एवढे बोलून मी डॉक्टर प्रियंका ताठे, डॉक्टर अरुणास मॅडम, डॉक्टर परीक्षित ठाकूर, डॉक्टर अश्किया आणि सगळे अजिंक्य योद्धा जे इथे आपल्या समोर आज जमलेले आहे या कार्यक्रमासाठी आणि ज्यांच्यासाठी हे कार्यक्रम ठेवला आणि आपले पत्रकार बंधू आणि सपोर्ट स्टाफ, आपण सर्वांच्या मी मनापासून अभिवादन करतो की आपण सगळे इथे आले आणि या कार्यक्रमामध्ये हजर आले. मला असा आज एक हे कार्यक्रम झाल्यानंतर स्वतःला म्हणजे जसं आपण मला इंट्रोडक्शन पाहिलं आहे हे आमच्या एशियन हॉस्पिटल आहे. हे औरंगाबादमध्ये 9 वर्षापासून आम्ही काम करत आहे हॉस्पिटलला. आमच्या हॉस्पिटल सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. आमच्या हॉस्पिटलला सगळे परिपूर्ण हॉस्पिटल आहे, सगळे सब्जेक्ट सगळे डिपार्टमेंट आहे. पण आज जे कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे ते कॅन्सर पेशंटचा कार्यक्रम आहे आणि या कॅन्सरचे जे पेशंट बरे होत झाले आणि जे इथे जमलेले आहे आणि त्यांनी जे आपला मनोगत व्यक्त केलेला आहे, जेव्हा मी हे कार्यक्रम अटेंड केला आणि त्यांचं मनोगत मी ऐकला तर मला स्वतःला असा गर्व वाटतो की मी या हॉस्पिटलचा चेअरपर्सन आहे. हे पहिल्यांदा मला असं वाटलं आणि मी असा इथे बसून हे विचार केला की आपण मी इथे बसून असा हे विचार केला की आपण का नाही एक डेडिकेटेड कॅन्सर सेंटर सुरू करावा. फ्युचरमध्ये आपण याची एक प्रयत्न करू आणि एक डेडिकेटेड कॅन्सर आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा रेस्ट ऑफ महाराष्ट्रात मुंबईमध्ये एक टाटा हॉस्पिटल आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल. ते सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, रिलायबल हॉस्पिटल आहे कॅन्सरसाठी. तसंच हॉस्पिटल आपण आपल्या क्षेत्रामध्ये मराठवाड्यामध्ये आपल्या औरंगाबादमध्ये आपण सुरू करू. त्याच्यासोबत त्या हॉस्पिटलला आपण एक रेडिओथेरपी युनिट सुरू करू. ते आमच्याकडे आता नाही आहे या हॉस्पिटलला. तसाही माझा विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. तुम्ही सर्वांचा जर आशीर्वाद असेल, वेळ विशेष असेल तर आपण शिवू. आणि जेव्हा तुम्ही सर्वांना मी इथे ऐकला तर माझ्या डोळ्यात ही 3-4दा अश्रू आले. जेव्हा आमचे कन्नडचे मुख्याध्यापक साहेब आले होते आणि त्यांना मी भेटलो आणि माझ्या हस्ते त्यांना ते पुरस्कार किंवा एक आमच्याकडून एक मेमोरेबल टोकन एक दिलेलं आहे, तेव्हा मलाही असं वाटलं की
त्यांच्या आणि ते एक केदारी मॅडम जे बसलेले आहे आमचे जे पहिले पेशंट होते आमच्या हॉस्पिटलचे, त्यांचं मनोगत मी ऐकलं आणि सर्वांच्या जे आपलं नाव मी विसरलो, एकनाथ साहेब आणि बरेच सगळे लोक जे आहे सगळे भाऊक झाले होते आणि त्यांच्यासोबत मीही भाऊक झालो होतो. 4-5 वेळा मी रडलो होता स्टेजवर. तर मला आता असं वाटलं की कॅन्सर हे जे आजार आहे हे किती भयानक आजार आहे, पण जसं तुम्ही सांगितलं की या आजारावर तुम्ही मात केलेला आहे. आणि आता मी स्टेजवर होतो तेव्हा डॉक्टर अकरम सरांनी मला सांगितलं की हे नाव जे सुचविलेलं आहे अजिंक्य योद्धा, हे त्यांनी नाव सुचविलेलं आहे. अजिंक्य योद्धा हे चांगलं नाव आहे आणि खरोखरच तुम्ही असे योद्धा आहे, याने तुम्ही अशी एक मला मी प्रयत्न करतो मराठीमध्ये, एक जे जंग याला आम्ही म्हणतात ते तुम्ही जिंकलेली आहे, ते अजिंक्य झाले आहे तुम्ही. जे लोक समजत होते कि ये फार यानी ये ऐसी एक बीमारी है कि जिसको आप कभी भी मात नहीं दे सकते हैं या ये अच्छी नहीं हो सकती है, एक ऐसी बीमारी, और ये एक ऐसी बीमारी है पूरे हॉस्पिटल में जो हमने महसूस किया है कि हर आने वाला बीमार एक बार जब डिस्चार्ज हो जाता है 4 दिन 8 दिन 15 दिन के बाद, तो उसको दोबारा शायद ही कभी हॉस्पिटल आना पड़ता है. लेकिन जो कैंसर की जो बीमारी है ये एक ऐसी बीमारी है जिसमें आपको कई महीनों तक कई सालों तक हॉस्पिटल आना पड़ता है. और आप सब लोग जो यहाँ पर अजिंक्य योद्धा आए हैं, आप उन्हीं में से हैं जिन्होंने बहुत ही प्रॉम्प्टली, बहुत सीरियसली और बहुत ही अच्छे से इसका फॉलो किया है. जैसे जैसे आपको हमारे डॉक्टर काटे साहब ने सलाह दी थी, जैसे एडवाइस दिया था, आपने उसको फॉलो किया. बहुत सारे पेशेंट हैं जिनको डॉक्टर अश्विया और डॉक्टर परीक्षित ठाकुर ने भी सलाह दी होगी और आपने रेडियोथेरेपी भी ली होगी. तो आप वो लोग हैं जो डॉक्टर की बात को मान करके आपने 3 साल 4 साल 5 साल, जैसे केदारी मैडम ने कहा है 9 साल, इतना सब कुछ आपने फॉलो किया है. तो आप सब लोग बहुत सिंसियर है और आप सब लोग बहुत ही रिस्पेक्टेबल है. तो मैं आप सबकी भी बहुत ज़्यादा कदर करता हूँ. और जैसे अभी आप लोगों ने बताया था, जो हमारे कन्नड़ के सर उन्होंने बताया था कि वो काफ़ी लोगों को फोन पर भी सलाह देते हैं, तो आप सब भी समाज के अंदर ये अवेयरनेस प्रोग्राम अपने अपने शहर में, अपने गाँव में, अपनी कॉलोनी में, जहाँ जहाँ हो सकता है इसके लिए एक अवेयरनेस प्रोग्राम कीजिए कि कैंसर की बीमारी होती क्यों है या क्यों हो सकती है और उससे बचने के लिए आपको क्या करना चाहिए. और अनफॉर्चुनेटली अगर वो हो जाती है तो उसके ट्रीटमेंट के लिए हमारे पास सारे ट्रीटमेंट्स है, उसको हम कहाँ पर जाए और किस तरह ट्रीटमेंट करें. हमारे पास लकीली मराठवाड़े का सबसे बड़ा शहर औरंगाबाद है और हमारे शहर में एशियन हॉस्पिटल है. यहाँ डॉक्टर नितिन ताटे है, तो आप इनके पास किसी भी वक्त आ सकते हैं और अपने जानने वालों के लिए, ट्रीटमेंट के लिए, फॉलोअप के लिए, इन्वेस्टिगेशन के लिए आप यहाँ पर हमारे पास अप्रोच कर सकते हैं. और इसके बाद आपको एक अच्छे से अच्छा ट्रीटमेंट मिलेगा, इसकी भी मैं आपको एक गारंटी और गवाही देता हूँ. क्योंकि हमारे पास महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना भी है, ESIC भी है, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड भी है और बहुत सारे इंडिया के जितने भी बड़े बड़े कंपनीज के हेल्थ इंश्योरेंसेस है, कैशलेस के बहुत सारे इंश्योरेंसेस भी है. और ये सब के ना भी हो अगर अनफॉर्चुनेटली, तो बहुत ही कम चार्जेस में हमारे हॉस्पिटल में ये ट्रीटमेंट्स हम आप लोगों को प्रोवाइड करने की पूरी कोशिश करेंगे. और जैसे अभी आप सबने कहा है कि आप जब भी बीमार हो, अनफॉर्चुनेटली कि बीमार हो, तो आपकी जो लाइफ पार्टनर होती है या होता है उनका सपोर्ट जरूरी है. तो वैसे ही हमारे डॉक्टर ताटे की जो वाइफ है, डॉक्टर प्रियंका ताटे, जो मेरी माननीय बहन है, तो सबसे ज्यादा तकलीफ उसी को होती है. ये तो जब डॉक्टर ताटे हॉस्पिटल में रहते हैं तो सबसे ज्यादा तकलीफ वो रहती है कि डॉक्टर ताटे 2 बजे भी आ रहे हैं, सुबह 6 बजे भी आ रहे हैं. अभी आजकल अनफॉर्चुनेटली ये बीमारी इतनी बड़ी है कि हमारे हॉस्पिटल में हर रोज 4 से 5 कैंसर के ऑपरेशन हो रहे हैं, जिसका हमें बहुत तकलीफ और दुख होता है कि इतने सारे मरीज बढ़े हैं. लेकिन इस बात की खुशी होती है कि हमारे पास में एक अच्छी सर्विस, एक क्वालिफाइड डॉक्टर और सपोर्ट स्टाफ है जो आप लोगों की हेल्प के लिए मौजूद है. आपकी पर्सनल लाइफ में भी कुछ प्रॉब्लम होती है तो उसके लिए हम सबके सामने क्षमा चाहते हैं कि वो तकलीफ डॉक्टर साहब बहुत देते हैं. वो ही इज वेरी डेडिकेटेड डॉक्टर टुवर्ड्स पेशेंट्स मोर देन फैमिली. आप सबने भी तारीफ की है, लेकिन मैं इनको 9 साल से जानता हूँ. आपने कुछ महीने या कुछ बार उनसे मिलकर महसूस किया, लेकिन हम 9 साल से लगभग रोज मिलते हैं. जितना समय मैं अपने घर में देता हूँ, जितना समय वो अपने घर में देते हैं, उससे ज़्यादा समय हम साथ हॉस्पिटल में रहते हैं.
तो इसलिए हम एक दूसरे को जानते हैं। और जैसा अभी एक मैडम ने भी कहा था डॉक्टर्स के बारे में, रिस्पेक्ट करना चाहिए, तो मुझे सुनकर बहुत अच्छा लगा। लोग आमतौर पर डॉक्टर्स को ज़्यादा क्रिटिसाइज करते हैं। आमतौर पर हुआ ये है, जैसे अभी आप सोशल मीडिया के माध्यम से मैं बताना चाहूँगा, यूट्यूबर्स और पत्रकार बंधु जो है, आप सब लोग ये कोशिश करें कि डॉक्टर लोगों की लाइफ में क्या अड़चने, क्या प्रॉब्लम्स आती है, उसको भी आपको सोचे और इस पर भी कुछ डॉक्यूमेंट्री या कुछ पॉजिटिव चीज़ें लोगों तक पहुँचाएं कि आखिर ये भी किस परेशानी से गुजर रहे हैं, जिस पर बहुत सारे लोग अननेसेसरी क्रिटिसाइज करते हैं। ऐसा नहीं होता है। हमारी अपनी एक पर्सनल लाइफ है, हमारे अपने कुछ प्रॉब्लम्स हैं जिसको हम फेस करते हुए, उससे लड़ते हुए 24 घंटे आप लोगों की खिदमत के लिए खड़े होते हैं। आज मुझे सुबह 5:30 बजे एक फ़ोन आया, एक पेशेंट, मैं पीडियाट्रिक डॉक्टर हूँ बच्चों का, 5:30 बजे फ़ोन आया कि एक बच्चे को कन्वर्जन हुए हैं। उसको मैंने मैनेज किया और मैं सोया 4 बजे था। 4 बजे मैं एक पेशेंट देखकर सोया था, 5:30 बजे मैंने दूसरा पेशेंट देखा। अभी स्टेज पर बैठकर मैं मैसेज से उसी का ट्रीटमेंट फॉरवर्ड कर रहा था। हम लोगों को जो तकलीफ होती है इसका आपको थोड़ा एक अंदाजा होना चाहिए और एक आप जो है माउथ स्प्रेड करें, समाज के अंदर ये बात पहुंचाए कि बहुत सारे लोग डेडिकेटेड और अच्छे होते हैं। हमें पैसों के लिए काम नहीं करना होता है, हम लोग काम आपकी सेवा के लिए करते हैं। अगर कोई टीचर है जिसका एक पेशा बहुत नोबल है तो वो भी तो सैलरी लेता है। कोई पंडित है जो शादी लगाता है तो वो भी तो पैसे देता है। जो खासी शादी पढ़ाता है वो भी पैसे देता है। उसी तरह डॉक्टर की भी एक अपनी फीस होती है। आप लोग भी जो खड़े हैं, आप सब इसके लिए कुछ चार्ज लेते हैं। तो उसी तरह आप लोग एक पॉजिटिव मैसेज पहुंचाइएगा कि हम लोग जो काम करते हैं वो पैसों के लिए काम नहीं करते हैं। अगर मैं समझ लूँ कि मैंने हमारे किसी एक यहाँ के दोस्त को ये कह दूँ कि मैं आपको 1 करोड़ रुपये देता हूँ, आप मेरा पेट ज़्यादा अच्छा कर दीजिए, आप नहीं कर सकते। वो काम डॉक्टर ही कर सकता है और पेट दर्द का डॉक्टर ही कर सकता है, मैं नहीं कर सकता। तो इस बात को आप लोगों को समझने की जरूरत है। मेरी आप सबसे ये एक रिक्वेस्ट है कि आप इन सबको, इस चीज को समाज में पहुंचाइए। और जिस तरह आप अपना एक परिवार चलाते हैं, हस्बैंड वाइफ, और आमतौर पर आजकल 1 या 2 बच्चे ही होते हैं, तो एक छोटे से परिवार को चलाने के लिए आपको समझ में आता है कि आपका बजट क्या है, आपको परिवार चलाने के लिए आपको कितने पैसे लगने वाले हैं, आपको उसका अरेंजमेंट कैसे करना है। फिर चलाते चलाते आपको मालूम नहीं होता है कि आपको कहीं घूमने भी जाना है या कभी बीमार भी होने वाला है, या किसी नातेवाईक रिलेटिव की शादी है तो गिफ्ट भी देना है, तो आप उसमें ही बहुत परेशान हो जाते हैं। सही कह रहा हूँ। उसी तरह से हमको एक बहुत बड़ा हॉस्पिटल चलाना होता है। हमारा हॉस्पिटल फॉर्चुनेटली 125 बेड का हॉस्पिटल है, जहाँ करोड़ों रुपये की मशीनरी आती है, जहाँ पर 200-300 का स्टाफ है, 30-40 सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स है। हम इस सब को किस तरह चलाते हैं, हमारी क्या परेशानियां होती है। तो हम सब पर कुछ क्रिटिसाइज करने से पहले आप सोचिए कि हम कितना बड़ा परिवार चला रहे हैं और इस परिवार को कोई गवर्नमेंट की हेल्प, मदद या कोई डिस्काउंट या किसी किस्म की माफी नहीं होती है। हमको हर चीज, हर टैक्स, हमको हर फीस कमर्शियल देना पड़ती है। उसके बावजूद हमारे पास पेशेंट कम आए या ज्यादा आए, हम आपकी सर्विसेज में कोई कमी न हो इसकी कोशिश करते हैं। तो मुझे ये पता है कि 24 घंटे में किस टेंशन से गुजरता हूँ कि आपको ये अच्छी सर्विसेज मिले, हमारे स्टाफ की सैलरी मिले, हमारे खर्चे निकले, और उसके साथ साथ एक अच्छे टाइप का ट्रीटमेंट आपको मिल सके। तो मैं आपसे ये दोबारा वादा करता हूँ कि सिर्फ कैंसर हॉस्पिटल में ही, कैंसर के साथ साथ हमारे पास कार्डियोलॉजी, न्यूरोलॉजी, यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, पीडियाट्रिक सर्जरी, जितने भी डिपार्टमेंट्स हैं, हर डिपार्टमेंट में आपको 100% अच्छी से अच्छी सुविधा और ट्रीटमेंट मिलेगी। आप सब लोगों से सिर्फ और सिर्फ पॉजिटिव बातचीत की हम अपेक्षा रखते हैं। इस तरह आपने अप्रिशिएट किया है, बस ऐसे ही हमारा आप साथ देते रहिए, आप हमारी हिम्मत बढ़ाते रहिए। हम आपके और सोसाइटी के लिए हमेशा सपोर्ट करते रहेंगे। आप सब लोग यहाँ आए, आपने यहाँ अपना समय दिया, मेरी तरफ से मैं आप सबका थैंक यू बोलता हूँ। धन्यवाद। आणि यानंतरचा सत्कार डॉक्टर अक्रम खान सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आणि हा सत्कार होता बाबांकडून मुलीचा सत्कार। धन्यवाद सर। ग्रुप फोटो होणार आहे आणि हा ग्रुप फोटो झाल्यावर आपण सर्वांनी जेवण घ्यायचंय। त्यानंतर ज्यांना मनोगत व्यक्त करायचे राहिलेले आहेत ते इथे थांबतील आणि त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग मनोगताचं होईल। फोटो थँक्स, त्यानंतर ग्रुप फोटो डॉक्टर नितीन दांडे आणि पेशंट्स यांचा, त्यानंतर जेवण आणि जेवल्यानंतर तुमचा व्हिडिओ मनोगत। मी डॉक्टर नितीन दांडे यांना विनंती करते की आपण
वोट ऑफ थँक्स या ठिकाणी आपलं डिग्निटरीज किंवा सेलिब्रिटीज होते ते सर्व पेशंटच होतात. पेशंट आणि त्याचे रिलेटिव्ह तुम्ही एवढ्या लांबनं आणि आम्हाला विद्युत की कुठे पाऊस आहे, कुठे काही ऑलरेडी पाऊस पडला आहे, ट्रेन्स डिले झालेले आहेत, तर किती जण येतील, काय येतील, तर तुम्ही सर्वांनी इथं येण्याचे कष्ट घेतले आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल केला. तुमच्यामुळेच हा सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे सर्वात पहिले तुमचं आभार मी मानतो इथे. त्याच वेळेला आमच्या हॉस्पिटलचे डायरेक्टर, आमचे स्पेशल इन्व्हायटेड डिग्निटरीजचे प्रमुख पाहुणे आहेत आणि आमची जी सर्व हॉस्पिटलची टीम आहे व स्पेशल यामध्ये अजून मी दोघांचं नाव घेऊ इच्छितो, डॉक्टर ठाकूर आणि डॉक्टर अस्पिया यांनी यामागे जी संकल्पना राबवली, जी डे टू डे मध्ये मेहनत घेतली, त्यामुळे सुद्धा हा प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकला आहे. तर हा प्रोग्राम मी संपला असं जाहीर करतो आणि आपण एक पेशंटचा ग्रुप फोटो घेऊया आणि बाकी जेवण करतो. धन्यवाद. थोडं पाठीमागे या काका, थोडं पाठीमागे चला. सगळं कॅमेरावाले पाठीमागे या पाठीमागे सब पीछे आ जाओ, पीछे चलो भाई, पीछे आओ तो फोटो आएगी. थोड़ी जा सब पीछे आ जाओ. सर आप पाठीमागे लगा, पेशेंट येणार आहे, थोडं पाठीमागे सर. या पाठीमागे ये पीछे लोग पीछे आ जाओ. पीछे आ जाओ. फेसबुक फोटो आ गया. पीछे बाबा सरकून जा थोड़ा. इधर आ जाओ, पीछे आ जाओ. एशियन हॉस्पिटल की ओर से आज जो कैंसर के मरीजों का सत्कार किया गया है, तो ऐसे कितने मरीज हैं और क्या मैसेज देंगे आप समाज को? देखिए, हमारे पास एशियन हॉस्पिटल शुरू होकर 9 साल हुए हैं औरंगाबाद में, और अनफॉर्चुनेटली आज हर महीने हमारे पास में, अनफॉर्चुनेटली मैं इसलिए कहता हूँ कि हमारी इच्छा कभी नहीं होती है कि कोई बीमार पड़े, लेकिन चूंकि वो बीमार होते हैं तो बदकिस्मती है, तो हमारे पास में सिर्फ कैंसर के हर महीना 50 के करीब पेशेंट ऑपरेट होते हैं. इस तरह आप हिसाब लगा लें तो सिर्फ कैंसर ही के पेशेंट जो है वो 600-700 पेशेंट हमारे हॉस्पिटल में हर साल ऑपरेट हो रहे हैं. तो हमने क्या किया है कि एक चीज़ शुरू की है. कैंसर होने के बाद, उसका ऑपरेशन होने के बाद ऐसा होता है कि 5 साल तक बहुत ज़्यादा चांस होता है कि दोबारा खुदा ना खास्ता ये बीमारी लौट कर आए. तो 5 साल होने के बाद में फिर इस बीमारी के लौट कर आने के चांसेस कम हो जाते हैं. तो हमने इस बार ये शुरू किया था, जो टाटा हॉस्पिटल में एक सिस्टम चलता था उसी को यहाँ फॉलो किया है, कि जिन मरीजों की 5 साल से ज़्यादा हो चुके हैं और वो आज सेहतमंद है और अच्छे हैं, उन लोगों को बुला करके हमने उनकी हिम्मत अफजाई के लिए, एक मैसेज देने के लिए उन लोगों का सत्कार किया है. और हम इस तरह का कार्यक्रम हर 3 महीने में करते रहेंगे कि जितने भी पेशेंट हमारे पास, हर पेशेंट हमारे साथ जुड़ा हुआ है, चाहे वो कैंसर का हो या दूसरे डिपार्टमेंट का हो, तो हम उन पेशेंट्स को बुलाएंगे और हर 3 महीने बाद उनका सत्कार करेंगे कि वो अपनी सेहत का बहुत अच्छा ख्याल रख रहे हैं, और उसी वजह से वो आज अच्छी सेहत के साथ, अच्छी हेल्थ के साथ हम सब लोगों के बीच बैठे हुए हैं, हम सब लोगों के साथ है. ये मैसेज हम एक पॉजिटिव देना चाहते हैं. दूसरा एक पॉजिटिव मैसेज ये है कि हमारी ये कोशिश रहेगी कि कैंसर को प्रिवेंट करने के लिए, उस बीमारी से रुकने के लिए आप सब लोगों के अंदर क्या अवेयरनेस होना चाहिए, हम उसके प्रोग्राम शुरू करना चाहते हैं कि इस बीमारी से कैसे बचें, और अगर ये बीमारी होती है तो जल्द अज जल्द इसको कैसे अच्छे डॉक्टर और अच्छे हॉस्पिटल में अप्रोच होकर, एशियन हॉस्पिटल की तरह जो हॉस्पिटल्स है
वहाँ अप्रोच होकर इस बीमारी का इलाज कराएं और हम इस बीमारी को ज़्यादा से ज़्यादा हमारे समाज से ख़त्म करें। ये हमारा दूसरा मैसेज है। सर, अभी आपने ऐलान किया है बड़ा हॉस्पिटल यहाँ पर खोलेंगे आप कैंसर का, तो कैसा नियोजन होगा उसमें? जैसे मैंने आपसे कहा है कि स्टेज पर बैठे बैठे मेरे जहन में एक बात आई, तो डिटेल नियोजन तो हम करेंगे और आपके साथ में उसको डिस्कस करेंगे। अभी जो जहन में आया वो है कि अभी हमारे हॉस्पिटल में कीमोथेरेपी है, ऑन्को सर्जरी है, रेडियोलॉजी की पूरे चीज़ें हैं। सिर्फ रेडियोथेरेपी हमारे पास नहीं है, यानी जो वो रेडिएशन की जो मशीन होती है वो काफ़ी बड़ा प्रोजेक्ट होता है। तो मैंने सोचा हूँ बैठकर यहाँ कि हम रेडियोथेरेपी के साथ पूरा डेडिकेटेड एक कैंसर हॉस्पिटल ही शुरू करें जो 100-200 बेड का हो, जहाँ पर लोगों के मरीजों की जो रहती है वो सारे मरीज औरंगाबाद के नहीं होते हैं, वो आसपास के देहात, शहर, बड़े शहर, यानी काफ़ी बड़ा रेडियस है, 300-400 किलोमीटर तक से पेशेंट ट्रैवल करके हमारे पास आता है। हम उनके रहने की सुविधा भी वहाँ करेंगे, खाने की सुविधा भी करेंगे और ट्रीटमेंट की सुविधा भी करेंगे और सारी सुविधाएं कैंसर की एक ही जगह पर हो जाएंगी। रुग्णांना आपण बरे केले आहे, अनुभव कसा होता? ॲक्च्युली माझ्यासाठी सुद्धा माझा सुद्धा घसा दाटून आला होता ज्यावेळेला मनोगत व्यक्त करत होते आणि इतके जण आले तर मी माझं भाग्य समजतो की त्यांनी विश्वास दाखवून उपचार तर केलेच, परंतु माझ्या फक्त एका फोनवर एवढे सगळेजण या प्रोग्रामसाठी उपस्थित झाले। गावातली गावात अटेंड करणं ही फार मोठी गोष्ट नाही, प्रत्येकाचे काम असतात तरी, परंतु दुसऱ्या गावावरनं वेळ काढून येणं आणि प्रोग्राम अटेंड करणं आणि त्यांच्याचमुळे हा प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकला आहे, त्यामुळे मी त्यांचा अतिशय आभारी आहे। सर, मरीज जो है ये बीमारी का नाम सुनते ही घबरा जाता है, तो आप क्या मैसेज देंगे, क्या बोलेंगे? ये बीमारी है ही घबराने जैसी, क्योंकि इसको सभी बीमारी का राजा बोलते हैं, एम्परर ऑफ ऑल मेलेडीज। लेकिन आजकल अगर वक्त पे दिखाया और जल्दी डायग्नोसिस अगर हो गया और अर्ली स्टेज में हो गया तो ये पूरा ठीक हो सकता है, यही हमारा संदेश है। तो किसी भी गांठ, किसी भी अबनॉर्मेलिटी से जिसको कैंसर लग सकता है तो उसमें अप्रोच करके डॉक्टर से निदान करने में डरिए मत। वो नहीं निकलता है तो बहुत अच्छी बात, अगर निकलता भी है तो भी वो जल्दी डायग्नोस हो गया तो पूरा ठीक हो सकता है। मैं डॉक्टर नितिन अच्युतराव ताठे, मैं कैंसर सर्जन हूँ। 6.5 साल टाटा हॉस्पिटल में काम करने के बाद मैं 2015 से एशियन हॉस्पिटल में हूँ और तब से यहीं पे काम कर रहा हूँ। थैंक यू।